आषाढी वारीनंतर आता संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचा परतीचा प्रवास सुरू झालाय आणि याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी आणि रविवारी या 2 दिवसात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत। शनिवारी 8 ऑगस्ट रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आळंदीमध्ये परतणार आहे, तर संत तुकाराम महाराजांची पालखी पिंपरी गावात मुक्कामी असणार आहे। त्यानंतर रविवारी 9 ऑगस्ट रोजी तुकाराम महाराजांची पालखी पिंपरीतून देहुगावच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। त्यामुळे पालखी मार्गावर मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी अनेक मार्गांवर निर्बंध आणि पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत। शनिवारी आळंदी परिसरात विशेष वाहतूक बदल करण्यात आले आहेत। दुपारी 2 ते रात्री 8 या वेळेत पुणे, मोशी, चाकण, मरकळ आणि विश्रांतवाडीच्या दिशेने आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना काही मार्गांवर प्रवेश बंद असणार आहे। वाहन चालकांनी डुडुळगाव, केळगाव बायपास, PCS चौक, वडगाव चौक आणि 40 फुटी रस्ता या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। शनिवारीच पिंपरी, नाशिक फाटा, वल्लभनगर, पिंपरी चौक, साई चौक, गेलाड चौक, डिलक्स चौक आणि शगुन चौक परिसरातही वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत। काही ठिकाणी सेवा रस्ते बंद ठेवण्यात येणार असून वाहनांना मोरवाडी चौक, जमतानी चौक, पवनेश्वर मंदिर आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या दिशेने वळवण्यात येणार आहे। रविवारी मात्र वाहतुकीवर अधिक मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। पहाटे 4 ते दुपारी 2 या वेळेत चिंचवडगाव, काळेवाडी, लिंक रोड, चाफेकर चौक, चिंचवड स्टेशन, दळवीनगर, खंडोबामाळ आणि निगडी परिसरात विविध मार्ग बंद अथवा वळवण्यात येणार आहेत। चिंचवड गावकडे जाणाऱ्या वाहनांना एम्पायर इस्टेट पूल, काळेवाडी, रांका ज्वेलर्स, अहिंसा चौक, लोकमान्य हॉस्पिटल आणि इतर पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे। दळवीनगर पूल, खंडोबामाळ चौक आणि भक्तिशक्ती परिसरातही वाहतुकीवर निर्बंध असणार आहेत। भक्तिशक्ती चौक परिसरातही वाहन चालकांनी विशेष काळजी घ्यावी। अंकुश चौक, अप्पूघर कॉर्नर, काचघर चौक, भक्तिशक्ती ग्रेड सेपरेटर आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील काही मार्गांवर वाहतूक वळवण्यात येणार आहे। तसेच देहू रोड परिसरात रविवारी दिवसभर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत। सेंट्रल चौकातून देहू रोड कडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे। ही वाहने मामुर्डी, किवळे, भूमकर चौक आणि डांगे चौक या पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहेत। देहू कमानीकडून देहुगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनाही निर्बंध असणार आहेत। त्यामुळे नागरिकांनी शक्यतो पालखी मार्गावर जाणे टाळावे, प्रवासाचे नियोजन आधीच करावे आणि वाहतूक पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे। थोडक्यात सांगायचं तर शनिवार आणि रविवार हे 2 दिवस पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासामुळे पिंपरी चिंचवड आणि परिसरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीत बदल असणार आहेत। त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी मार्ग तपासा, वेळेचं नियोजन करा आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गानेच प्रवास करा। धन्यवाद पिंपरी चिंचवडकर। आपल्या सहकार्याने पिंपरी चिंचवड न्यूजने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 1 लाखाचा टप्पा पार केलाय। त्याबद्दल आभार। असंच प्रेम देत रहा। सोबत आमच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।